सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. दिवसाची सुरुवात झाली ते अशी लाईट गेल्यामुळे सगळे उठले होते, पण अंधार पण तितकंच झालता घरात आमच्या. मग आलू उकळून ठेवले होते आणि साबुदाणा रात्रीच भिजून ठेवले होते, कारण की सकाळी लवकर उठून वडे करायचे होते साबुदाण्याचे. आणि सगळ्यांनाच उपास होता, फक्त मला सोडले तर, कारण की आईलाही आणि ह्यांनाही उपास होता. मग आई म्हणली सप्पक कर म्हणली, लेकरांसाठी पण होते आणि सगळ्यांसाठी होऊन जाते म्हणली. मग प्रचितीला अंगणवाडीत न्यायचं होतं तयार करून, पण अंगणवाडीच्या मॅडमचंच काही झालं नाही, काम राहिलं होतं म्हणली तिनं. मग तिला मी असं घरीच आणले, मग तिला तिथे कशाला बसू घालू म्हणून. मग फोटो काढून व्हिडिओ काढून घेतले तिचे. फोटो काढायला म्हणजे सरळ बसत नाही, म्हटलं काढण्यात गेले म्हणलं तुझे फोटो, तू बस म्हटलं. मग म्हणले की हसू लागली होती, खाली बघ म्हणले की बघू लागली होती छान. आणि असे छान फोटो काढून घेतले तिचे. छान वाटलं काल तयार झाल्यावर तिनं, मलाही खूप छान वाटलं. आणि माझ्यापेक्षा जास्त तिला छान वाटलं, कारण तिला तयार व्हायला खूप आवडते. मी याच्या आधी म्हटलं तिला खूप तयार व्हायला आवडते. मग तिचे बाबा आले होते, मग गोल फिरून दाखवू लागली ती बाबाची राणी बाबाला. मग मी घरात काय की अंधार येते खूप आमच्या, मग तिचे फोटो आणि व्हिडिओ चांगले येणार गेले ते. मग देवाची मूर्ती घरात मांडली होती, पण खूपच अंधार होता, म्हणून मग देवाच्या मूर्तीला, विठोबाच्या मूर्तीला बाहेर आणले, समय वगैरे चौरंग ठेवून परत तिथं मांडले व्हिडिओ पुरतं. आणि मग तिला म्हणलं दैवाचे नमस्कार कर, आधी नमस्कार कर, पाया पड. मग विठ्ठल बघ, रुक्मिणी बघ कसं थांबलेत प्रचिती, तसं थांब म्हणले. मग तिने म्हणली मी स्वामींची आहे ना. तर मी म्हणलं तू स्वामींची आहे, तू रुक्मिणी पण आहे, तू स्वामींची पण आहे, तू दोन्ही पण आहेत. स्वामी बाबा आणि रुक्मिणी एकच आहेत, आणि विठ्ठल बी एकच आहे, सगळे एकच आहेत माय, तू पाया पड म्हणलं तिचे. मग मी म्हणली स्वामी बाबांना दाखवून आले मी तयार झाले म्हणून. मी माझ्यासारखी सवय आहे तिला, की मी थोडं थोडं बाबांना सांगते की बाबा मी बाहेर चालले, स्वामी बाबा माझ्यासोबत चला, असं मी सांगत राहते बाबांना, बोलते स्वामी बाबांना. मग ती अशी हो का म्हणू लागली. म्हणलं हो. मग ते शेंगदाण्याची चटणी केली होती कारोळे टाकून. आणि इकडं माझ्यासाठी उपास नव्हता, तरी पण मला वडे आवडतात, मी वडे करून घेतले. आणि मग नंतर नेलं अंगणवाडीत, तिला 2 वाजले होते बरंच. मग अंगणवाडीत नेले की तिच्या मॅडमनं काय की तिच्या हातानं छान आरती ते करू घातली विठ्ठल रुक्मिणीची. म्हणजे जे कर म्हणलं छानपैकी बुद्धी दे, मग जे कर. इकडे छान तयार झाले होते लेकरं, छोटे छोटे लेकरं खूप छान तयार झाले होते. खरंच देवाचे रूप असतात हे छोटे लेकरं. त्यांना न सांगता ते कमरेवर हात ठेवू लागले होते, रडत ना गेले ते काय नाही. त्यांना सगळ्यांना एकमेकांना बघून छान वाटू लागलं होतं, छान तयार झाले होते. मग असं छान मस्त व्हिडिओ घेतले, तिचे फोटो घेतले मी प्रचितीचे. प्रचिती रडत नाही व्हिडिओ करताना आणि तयार झाल्यावर बी, तिला आवडते म्हणून. आणि आमचा छोटासा मयंक जे खूप छान आहे, आणि प्रचितीसोबत थांबला होता त्यानं, पण खूप चॉकलेट खावं लागला. चॉकलेट खाल्ल्यानंतरच कमरेवर हात ठेवू लागला हा मयंक. गोड विठ्ठल होता ते, आमचा सगळ्यात लहान होता त्यानं. आणि प्रचितीचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर धन्यवाद.